आई भवानी तुझ्या कृपेने तारसी भक्ताला अगाध महिमा तुझी माऊली वार संकटाला आई कृपा करी माझ्यावरी जागवी तोरात सारी आई कृपा करी माझ्यावरी जागवी तोरात सारी आंबे गोंधळाला हिरनो हे माझे पोटी झालो वियोगे हिमपोटी झालो वियोगे हिमपोटी झालो वियोगे धीरणो हे माझे पोटी झाली वियोग हिमपोटी करावे शीतळ बहु झाली हळहळ धीरणो हे माझे पोटी झाली वियोग हिमपोटी तुका म्हणे डोई
कै ठेवीन हे पायी धीर नो हे माझे पोटी झाली वियोग हिंपुटी विढाला विढाला मोकळा आवाज सोडा माझा सुरुवातीलाच घसा बसला आवाज खेचते माईक सिस्टम वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभा निर्विघ्नं कुरु मे देवो सर्वकार्येषु सर्वदा महायोग पीठे तटे भीमरथ्यं वरं पुंडरीकाय दातुं मुनीन्द्रः समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं पाण्डुरङ्गाकरु प्रथमनमन जय हो. ताळी वाजवा म्हणलं. पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुकाम कलाबज्ञ जीवो धरार्थावतारम कलंकांक तेजोधिकामो दिवक्र खलानीश वादापनोदारदक्षम समाधिस्थ मूर्तिं भजे ज्ञानदेव ओम नमो ज्ञानेश्वरा Shara
पावन झालो चराचरी श्री गुरुचरण सरोज रजा निज मनु मुकुरा सुधारी बरनो रघुबर विमल जसु जो दायको फलचारी बुद्धिहीन तनुजानिके सुमिरो पवना कुमार बल बुद्धि विद्या देव मोहि हरऊ कलेस विकार। चलो आओ जी पवन कुमार पधारो हरि कीर्तन में। चलो आओ जी पवन कुमार पधारो हरि कीर्तन में। चलो आओ पवन कुमार राम जी लखन जी को लाना लखन जी को लाना राम जी को लाना लखन जी को लाना लखन जी को लाना। चलो श्री राधे आओ जी पवन कुमार पधारो हरि कीर्तन में। चलो आओ जी पवन कुमार पधारो हरि कीर्तन में। सारी बात चलो आओ जी पवन कुमार पधारो हरि कीर्तन वाह। धाव घाली आई आता पाहतेस काही धीर नोहे माझे पोटी झाली वियोग हिमपुटी विढाला विढाला पुढे सरा महिला मंडळी पुढे सरा पुरुष मंडळी अलीकडे सरा थोडं या महिला मंडळ पुढे या तुम्ही पुढं पुढं सरका मग मागून येणार लोकांना जागा पुरेल। विढाला विढाला विठ्ठला 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 विठ्ठला। स्कंद स्कंदवरून आलंय पंढरीश पांडुरंग परमात्मा। इंद्रायणीच्या तटाचं निर्मल्य ज्यांच्या आयुष्यामध्ये होतं विवेक वैराग्याच्या तटाची झालर ज्यांनी स्वतःच्या जीवनाला लावली स्वतःचं देणं वजार वयातून तुम्हा आम्हाला पाजलेलं आहे।
विवेक वैराग्याच्या तटाची झालर ज्यांनी स्वतःच्या जीवनाला लावून स्वतःचं देणं वजार वयातून तुम्हा मला पाजलं, ते साधकांचा मायबाप, चिंतकाचा चिंतामणी, विठोबाचा प्राण सखा, ज्ञानियांची संजीवनी, अनाथाची माय, विश्वमाऊली ज्ञानोबाराय. विवेक वैराग्याच्या वाटेनं शांतीच्या राजमहालापर्यंत ज्यांनी तुम्हाला आम्हाला निहून पोहोचवलं, 4200 अभंग रचली, त्यांचे 28,000 चरण. त्या 28,000 चरणाच्या प्रत्येक शब्दाला, प्रत्येक चरणातल्या प्रत्येक शब्दाला ज्यांनी पुरुषोत्तमाचं अधिष्ठान दिलं, असे असणारं देहू निवासी जगद्गुरु तुकोबाराय. त्याचबरोबर भगवंतानं ज्यांच्या घरी कावडीनं पाणी वाहावं, कुणी जगाच्या मालकानं, एक नाही दोन नाही, तब्बल 36 वर्ष जगाच्या मालकानं ज्यांच्या घरी कावडीनं पाणी वाहावं, असे असणारे नाथ महाराज रुक्मिणी रमण पंढरीश पांडुरंग परमात्मा ग्रामदैवताच्या चरणी नतमस्तक होते. हे आकारण करुणावरून आले. भक्त काम कल्पतरू पंढरीश पांडुरंग परमात्म्याच्या अथांग कृपेने, अथांग दयेने आजच्या प्राप्तस्थळी कीर्तनरूपी सेवेसाठी निवडलेला अभंग, जगद्गुरु जगद्वंदनीय वैराग्याचे महामूर्तिमंत पुतळे, वैराग्याचा कळस ज्यांना म्हटलं जातं, तुका झाला असे कळस, ते तुकोबर आहे. त्याच तुकोबरायांचा अभंग आज सप्ताहाच्या पहिल्या दिवशी याच ठिकाणी कीर्तनरूपी सेवेसाठी निवडलेला आहे. विठाल या ठिकाणी तुकोबरायांचा अभंग मी सेवेसाठी निवडलेला आहे. सगळ्यात अगोदर मी तुम्हाला अभंगाचा सरळ सरळ भावार्थ सांगते. तुकोबरा अभंगाच्या प्रथम चरणामध्ये सांगतायत की धाव घाली आई आता पाहतेस काही. तुकोबराय काय म्हणतायत, अभंगाच्या प्रथम चरणामध्ये तुकोबरायांनी आई शब्द वापरलेला आहे. मग तुकोबराय कुणाला आई म्हणता येतो? आपल्या घरातल्या आई किंवा आपल्या प्रपंचातल्या आईला हाक नाही मारत तुकोबराय. तो पंढरीचा पांडुरंग परमात्मा जो आहे ना, त्याला तुकोबरा आई म्हणून हाक मारतायत. भगवंतालाच हाक मारतायत, पण आई म्हणून हाक मारत आहेत की धावा घाली आई. भगवंत आता तरी ये ना धावून, किती वेळ पाहणार असाच पाहत उभा राहणार आहेस, आता पाहतोस काही. अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये सांगितले, धीर नो हे माझे पोटी झालो वियोग हिमपोटी. भगवंता हे विठ्ठला, आता मला धीर धरवत नाही, तू माझ्यासाठी लवकर धावून ये, तुझा वियोग मला सहन होत नाही. त्यानंतर करावी शीतळ बहु झाली हळहळ. काय सांगितले की भगवंता मला तुझ्या भेटीसाठी, अंतकरणामध्ये तुझ्या भेटीची एवढी ओढ लागली, म्हणून तू काय कर, माझ्यासाठी लवकर धावून ये, माझ्या अंतकरणातली तळमळ ओळखून घेईन, तू मला शांत कर. आणि शेवटच्या चरणामध्ये तुकोबराय सांगतायत की तुका म्हणे डोई कधी ठेवी नहे पायी. काय भगवंता, हे मी माझं मस्तक कधी तुझ्या चरणावर अर्पण करेल, कधी ठेवील, असं मला झालंय. हा झाला अभंगाचा सरळ सरळ अर्थ. आता आपण अभंगाचा विस्तार करणार आहोत. विठाल ब्रह्मांड नायक, जगाचा चालक, जगाचा नियंता, परमपिता परमेश्वर, की ज्या भगवान प्रभूच्या सत्तेने अखिल विश्व चालतं. तुझी या सत्तेने वेदासी बोलाने, 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 तुझी या वेदासी बोलणे, तुझी सत्तेने वेदासी बोलणे, तुझी सत्तेने वेदासी बोलणे, तुझी सत्तेने वेदासी बोलणे. सूर्यासी चालाने, तुझी आबाळे, सूर्यासी चालाने, तुझी आबाळे, साग ग साग ग साग
चाल तुझी आबळे सूर्याची चालणे तुझी आबळे ऐसा तू समर्थ ब्रह्मांडाचा धनी 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 तुझ्या सत्यने वेदासी बोलणे सूर्यासी चालणे तुझी आबळे असं असणारा सत्ताधीश भगवान परमात्मा की ज्या भगवान प्रभूच्या सत्तेने हे अखिल विश्व चालतं आणि अगदी याच भगवंताच्या कृपा आशीर्वादाने आपल्या गावामध्ये चालत आलेला हा अखंड हरिनाम सप्ताह अगदी 25वं वर्ष आहे. गेल्या 25 वर्षापासून अखंड हरिनाम सप्ताह हा चालू आहे. अगदी सर्वांनी एकत्रित येऊन वीरवाडी, मदनवाडी, भिगवण, तक्रारवाडी व पंचक्रोशीतील सर्वच भाविक भक्तजन तुम्ही सगळ्यांनी एक विचाराने अगदी एवढं सुंदर सप्ताहाचं नियोजन केलेलं आहे. खरं तर तुमचे मानावे तेवढे धन्यवाद कमी आहेत. आणि महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकार तुमच्या पत्रिकेमध्ये आणण्याचा तुम्ही सगळ्यांनी एकत्रित येऊन विचार केला. खरं तर तुमचे खरंच धन्यवाद व्यक्त करते. आणि याच सर्व महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकारांमध्ये माझ्यासारख्या पामराचा नंबर लागला हे मी माझं परम भाग्य समजते. अगदी तुम्हा सर्व ग्रामस्थांच्या वतीने माझ्यासारख्या पामराच्या वाटेला ही सेवा आली मी माझं परम भाग्य समजते. त्याचबरोबर श्रीनाथ म्हस्कोबांचे व आई तुळजा भवानीच्या कृपा आशीर्वादाने हा सप्ताह चालू आहे. नवरात्राचा उत्सव हा चालू आहे. आणि अगदी नवरात्राच्या महापर्व काळावर तुमचा अखंड हरिनाम सप्ताह चालू आहे. आणि या सप्ताहामध्ये आता कीर्तनं तर ठेवलेली आहेतच, परंतु तुम्ही सर्वजण कीर्तन ऐकण्यासाठी आलात. मला एक प्रश्नाचं उत्तर द्या. हे पहा, इथं जर मी एकटीच आले असते आणि तुम्ही जर महिला मंडळ, पुरुष मंडळ कुणीच आला नसतात तर कीर्तन झालं असतं का? झालं असतं का? नसतं झालं. म्हणून तुम्ही सर्वजण आलात माझ्या कीर्तनासाठी. तुमचे मनापासून धन्यवाद व्यक्त करते. कारण जिंदगी में सपने तो हर कोई सजाता है. अरे जिंदगी में सपने तो हर कोई सजाता है, लेकिन भगवान परमात्मा हर किसी का सपना पूरा नहीं करते. उसी तरह इस धर्म मंडप में, इस भगवंताचे नामचिंतन में हर लोग आते हैं, लेकिन आते तो वही है जिसे मेरे भगवान बुलाते हैं. इथं जे येतात ना त्यांना सगळ्यांना देवाने बोलवून घेतलेले असते. तुम्ही सर्वजण आलात, तुमचे धन्यवाद व्यक्त करते. त्याचबरोबर आमचे सर्व टाळकरी मंडळी, खरं तर त्या विना घेऊन जे लेकरू मग असे नाचत होतं त्या लेकराचं तर काही कौतुक करावं. एकदा टाळी वाजवा सर्वांनी त्याच्यासाठी. हे मुलं तुमच्याच गावातले आहेत का? आळंदीच्या आणले? कुठल्या महाराजांच्या? रोडे महाराज. अगदी रोडे महाराजांच्या संस्थेतले आळंदीवरून लेकरं तुम्ही सप्ताहासाठी त्या ठिकाणी सप्ताहामध्ये आनंद घ्यावा सर्वांनी. आणि त्या लेकरांनाही आनंद मिळावा. त्यांच्यामधलाच आहे का तो छोटा? ते लेकराचे ना खरंच मी मनापासून धन्यवाद व्यक्त करते. किती सुंदर विना घेऊन नाचत होता ते. आणि सर्व रोडे महाराज हरिभक्तपरायण आमचे गुरुस्थानी असणारे आदरणीय हरिभक्तपरायण रोडे महाराज, त्यांनी या लेकरांना घडवलेलं आहे. खरं तर या लेकरांच्या आईवडिलांनाही आणि यांना ज्यांनी घडवलं अशा गुरुवर्यांना ही कुळी कन्यापुत्र होती जे सात्विक आणि तयाचा हारिक वाटे देवा. यांचा आनंद फक्त तुम्हा आम्हाला होतो यात नवल नाही. जगाच्या मालकाला सुद्धा या लेकरांचा आनंद होत असतो. खूप छान सगळे पावल्या खेळतात. त्याचबरोबर तिकडे आमचे विनेकरी बाबा असतील त्यांचेही धन्यवाद. आमचे सर्व टाळकरी मंडळी असतील गायनासाठी ज्यांची विशेष उपस्थिती आहे असे असणारे आमचे हरिभक्तपरायण महाराजांचं नाव संदीप महाराज जाधव. आम्ही बसनं प्रवास केलाय. आज येत असताना महाराज आमच्या पुढच्या सीटवर बसलेले होते. आम्ही तिघी जणी मागच्या सीटवर होतो आणि ते आमच्या पुढच्या सीटवर होते. परंतु आम्हाला दिदींची शिकवण आहे की कुणालाही अनोळख्या माणसाला बोलायचं नाही. परंतु आमच्या ज्या छोट्या स्नेहलताई आहेत ना, त्यांनी पाहिलं की महाराजांच्या गळ्यामध्ये माळ होती
आणि माळ पाहून त्या महाराजांना बोलल्या. महाराजांनी प्रश्न जेवढे काही विचारले, तुम्ही कुठं चाललात, कार्यक्रमाला चाललात का, तिच्या गळ्यातली माळ पाहून त्यांनी तिला प्रश्न विचारला आणि तिनं ही बोलली. तिनं मला नंतर सांगितलं की मी त्या महाराजांना बोलले, परंतु त्यांच्या गळ्यामध्ये माळ होती म्हणून मी बोलले. आम्ही कशावरून माणसं ओळखतो? कपाळाला जर चंदनाचा टिळा असेल, गळ्यामध्ये जर माळ असेल, तर त्याच माणसांना आम्ही बोलतो. महाराज आमच्याच पुढं होते आणि आम्हालाही खरं तर आज या ठिकाणी माझ्या गुरुभगी असणाऱ्या परमेश्वरी दिदी परभणी, अगदी महाराष्ट्रभर ज्यांचं नाव आहे आणि त्यांची कथा चालू आहे. मग कथा चालू असल्या कारणानं कथा संपल्याच्या नंतर एवढ्याला आमचा प्रवास झाला नसता. आज माझं ज्या ठिकाणी पिंपळवंडीला कीर्तन होतं आणि ताईंचं इथे सेवा होती, परंतु एवढ्या लांब त्यांचं येणं झालं नसतं, म्हणून माझ्या जागेवर त्या गेल्या आणि त्यांच्या जागेवर येण्याचं सद्भाग्य मला प्राप्त झालं. खरं तर मी माझं परमभाग्य समजते. तुम्हाला बासुंदी लाडू मिळणार होते आज खायला, परंतु पिठलं भाकरीवर भागून घ्या. समजतंय ना माझी भाषा, तुम्हाला बोलणं समजतंय ना. त्याचबरोबर आमचे उत्कृष्ट त्यांचं गायन आहे, अगदी महाराष्ट्रभर त्यांचं गायन आमच्या दोन्हीही महाराजांचं आहे. आमचे संदीप महाराज असतील, त्यांचे मनापासून धन्यवाद व्यक्त करते. त्याचबरोबर आमचे लक्ष्मण महाराज मेटे असतील, खरंच महाराजांचेही धन्यवाद व्यक्त करते. दोघांचेही खूप गोड आवाज आहेत. अगदी सरस्वती मातेनं त्यांच्या दोघांच्याही कंठामध्ये वास्तव्य केलेलं आहे. दोघांचेही मनापासून धन्यवाद व्यक्त करते. मी काय त्यांचं कौतुक करावं, त्यांचं कौतुक खरं तर म्हणजे महाराष्ट्रातील कुठल्याही नामवंत कीर्तनकारानं जरी त्यांचे कौतुक केलं ना, तरीही त्यांच्या आवाजाचं वर्णन त्या ठिकाणी कुणीही करू शकत नाही. खूप गोड दोघांचेही आवाज आहेत. त्याचबरोबर आमचे सर्व वयानं ज्ञानानं श्रेष्ठ असणारे टाळकरी मंडळी असतील, त्यांचेही धन्यवाद. त्याचबरोबर माझ्यासोबत आलेल्या माझ्या गुरु भगिनी हरिभक्तपरायण आरती दिदी टेकाळे असतील, त्याचबरोबर अगदी माझ्या गुरुवर्य आदरणीय हरिभक्तपरायण साध्वी सोनाली दिदी करपे, अगदी महाराष्ट्रभर दिदींचं नाव आहे. दिदींची चकलंबा या गावी बीड जिल्ह्यामध्ये कल्याण स्वामी संस्थान अंतर्गत अन्नपूर्णा माता मुलींची वारकरी शिक्षण संस्था आहे. सध्या 350 मुली त्या शिक्षण संस्थेमध्ये शिक्षण घेत आहेत. उद्या माझ्या गुरुवर्यांचं या ठिकाणी दिदींचं कीर्तन आहे आणि अगदी दिदींसोबत ज्या महाराष्ट्रभर फिरत असतात, हिच्यासोबत अजून एक छोटी मुलगी आहे, हिच्यापेक्षा लहान आहे ती. ह्या दोघीही अगदी महाराष्ट्रभर भैरवी, दिदींच्या कीर्तनामधली भैरवी म्हणून या प्रसिद्ध आहेत. कुठेही दिदींना कार्यक्रमासाठी फोन आला ना, लोक अगोदर सांगतात दीदी तुमच्याकडे त्या छोट्या मुली आहेत ना, त्यांना घेऊन या. अगदी गोड दोघीही गातात. आता तुम्ही त्यांचं गायन तर ऐकणारच आहात. मी त्यांचे धन्यवाद व्यक्त करते. त्याचबरोबर हार्मोनियमची साथ करणारे आमचे काका असतील, त्यांचेही धन्यवाद. त्याचबरोबर मृदुंग सम्राट मृदुंग मणी, ज्यांची मृदुंगावर थाप पडताच आमच्या दोन्हीही महाराज, बरं, ज्यांची मृदुंगावर थाप पडताच अख्खा महाराष्ट्र कडाडतो, ज्यांचं मृदुंग वादन सध्या फक्त महाराष्ट्रात नाही महाराष्ट्राच्या बाहेर घुमत आहे, असे असणारे आमचे हरिभक्तपरायण तेजस महाराज असतील, महाराजांचे धन्यवाद. त्याचबरोबर हरिभक्तपरायण दादा महाराज असतील, आमच्या दोन्हीही महाराजांचे मी धन्यवाद व्यक्त करते. खरं तर ही कला आत्मसात करण्यासाठी एवढं सोपं नाही बरं का. हे वाटतं आपल्याला ऐकायला गोड वाटतं. ते म्हणतात ना, मी तुला माझ्या तालावर नाचवीन. अगदी हे दोघंही आपल्याला त्यांच्या तालावर नाचवत आहेत. अगदी आमच्या दोन्हीही महाराजांसाठी एक जोरदार टाळी वाजवली पाहिजे. अगदी दोघंही माझ्या भावासारखे आहेत, त्यांचे धन्यवाद. त्याचबरोबर अगदी गायकाचा प्राण, वादकाचा प्राण जे असते ती माईक सिस्टीम, आमचे माईक सिस्टीम वाले दादा असतील, त्यांचे मनापासून धन्यवाद. छान माईक सिस्टीम आहे, टाळी वाजवा. सभामंडप असल्यामुळे व्यवस्थित माईक सिस्टीम लागत नसते, काही हरकत नाही. त्याचबरोबर शूटिंगसाठी हेच कीर्तन तुम्हाला पुन्हा जर बघण्याची इच्छा झाली तर शूटिंगसाठी आमच्या दादा, कोण कॅमेऱ्याचं नाव काय, ओम साई क्रिएशन, अगदी यूट्यूब चॅनलवाले दादा असतील, त्या ठिकाणी शूटिंग चालू आहे. त्यांचेही मी मनापासून धन्यवाद व्यक्त करते. टाळी वाजवा त्यांच्यासाठी. अगदी तुम्हा सर्व ग्रामस्थांच्या गुरुवर्यांच्या गुरुवर्यांच्या कृपेने ही सेवा माझ्यासारख्या पामराकडे आली. आणि खरं तर अज्ञानानं जर एखाद्या महत्त्वाच्या व्यक्तीचं नाव घ्यायचं राहिलं असेल, खरं तर आजच्या कार्यक्रमाचं सौजन्य श्रीमान शहाजी छबुराव बंडगर, ग्रामपंचायत सदस्य मदनवाडी, श्री राजेंद्र चदर कुदळे, ग्रामपंचायत सदस्य मदनवाडी, और श्रीमान हनुमंत सर्जेराव वनवे पाटील, अगदी यांनी या कार्यक्रमाचं सौजन्य घेतलेलं आहे. टाळी वाजवा त्यांच्यासाठी. कुणाचं नाव राहिले का आता? तसे तुम्ही सगळे गुणवान मंडळी, खूप गुणवान आहात. माझी इथं इच्छा आहे सगळ्यांची नावं घ्यावी.
परंतु तेवढा वेळ नाही. मी जर तुमचे नाव घेत बसले ना तर अगदी आपली सकाळ पहाट होईल आपल्याला कीर्तनाला सुरुवात करण्यासाठी. म्हणून पुन्हा एकदा मी तुमच्या सर्वांच्या चरणी नतमस्तक होते. ज्यांचे नाव घेतले ते देव आणि ज्यांचे नाव घेतले नाही ते महादेव. म्हणून राग कोणी येऊन देऊ नका. आणि अज्ञानानं जर एखाद्या महत्त्वाच्या व्यक्तीचं जर नाव घ्यायचं राहिलं असेल तर माझ्यावर कुणीही नाराज होऊ नका. उद्या सकाळी तुम्ही मला फोन करा. मी फोनवर ज्यांची ज्यांची इच्छा आहे ना त्यांच्या फोनवर नावं घेईन. विठाल हॅलो, एक मिनिट. या ठिकाणी या सप्ताहाचं जे गेली 25 वर्ष प्रथमतः नियोजन करणारे हरिभक्तीपरायण विठ्ठलराव वनवे भाऊ, त्यांच्या पत्नी यांचं गेल्या 4-6 महिन्यामध्ये दोघांचंही इहलोकातून परलोकात जाणं झालं. त्यांच्या चिरंजीव चिरात्म्या चिरशांती लाभावी यासाठी उपस्थित असणाऱ्या सर्वच मंडळींनी 2 मिनिटं उभा राहून त्यांना प्रथमतः श्रद्धांजली वाहू. बरोबर आहे. या पाचांचा मिळून संप्रदाय तयार झालेला आहे आणि या पाचही संतांकडे एक एक गुण आहे. हे पहा, पहिले संत आहेत नामदेवराय. त्यांच्याजवळ गुण आहे प्रेम. किती प्रेम होतं की जगाच्या मालकानं त्यांच्या हाताने जेवण करावं एवढा अधिकार नामदेवरायांचा होता. नैवेद्य हातीचा मूर्ती देवी, नैवेद्य हातीचा मूर्ती देवी. सामान्य महिमा संतांचा नैवेद्य हातीचा मूर्ती जेवी. त्या ठिकाणी जगाच्या बापानं नामदेव महाराजांच्या हातानं जेवण करावं एवढं प्रेम होतं. वारकरी संप्रदायाचे दुसरे संत आहेत ज्ञानोबराय. ज्ञानोबरायांजवळ काय आहे तर ज्ञान. ज्ञानाचा सागर सखा माझा ज्ञानेश्वर किंवा ज्ञानियांचा राजा गुरु महाराज म्हणती ज्ञान देव तुम्हा ऐसे. त्या ठिकाणी अथांग सागर एवढं ज्ञान ज्यांच्याकडे आहे ना ते माझे ज्ञानोबर आहे. वारकरी संप्रदायाचे तिसरे जे संत आहेत ते आहेत एकनाथ महाराज. एकनाथ महाराजांजवळ आहे शांती. वारकरी संप्रदायाचे चौथे संत आहेत निळोबराय. निळोबरायांकडे आहे सद्गुरु निष्ठा. आणि वारकरी संप्रदायाचे 5वे संत आहेत तुकोबराय. आणि त्या तुकोबरायांकडे आहे वैराग्य. त्या तुकोबरायांचा अभंग मी सेवेसाठी निवडलाय. विठाल तुकोबरायांचं वैराग्याचं तर काही वर्णन करावं. हे पहा, तुकोबरायांचा अभंग सेवेसाठी निवडलाय म्हणून सांगते. माझा आवाज स्पष्ट येतोय ना तुम्हाला? माझी भाषा समजते ना? हे पहा, तुकोबरायांच्या घरी अन्न सुद्धा नव्हतं खाण्यासाठी. जगाच्या बापानं तुकोबरायांची सगळी काही व्यवस्था लावावी जेवणा खावण्याची. तुकोबरायांची परिस्थिती कशी होती सांगू का? घरचंद्र मोळी, केळीवर नारळी, चुलीवर हारळी. तुकोबरायांच्या घरामध्ये जर झोपलं ना तर आकाशातला चंद्रवरती दिसायचा. घरचंद्र मोळी, केळीवर नारळी. तुकोबरायांच्या घरामध्ये पाणी पिण्यासाठी ग्लास किंवा तांब्या नव्हता. ते नारळाच्या करवंटी निघते ना नारळामध्ये, ती करवंटी पाणी पिण्यासाठी. आणि चुलीवर हारळी म्हणजे तुकोबरायांच्या घरातल्या चुलीवर हरळ उगत होती. याचा अर्थच असा होता की तुकोबरायांच्या घरातली चूल सुद्धा कधी पेटत नव्हती. एवढं वैराग्य.
एक वेळेसचा प्रसंग आहे. तुकोबरायांच्या पत्नी, नाव त्यांचं जिजाऊ, प्रेमानं त्या ठिकाणी आवली म्हणायचे. मग त्या काय झालं सांगितलं, आज आपल्या घरी पित्र आहेत आणि पित्र असल्या कारणानं तुम्ही शेतामध्ये जा आणि थोडेसे गहू आणि थोडासा भाजीपाला घेऊन या. तुकोबराय म्हटले, आज आपल्या घरी पित्र आहेत, मग पित्र जेवू घालण्यासाठी काहीच नाही का? जिजाऊंच्या डोळ्यात पाणी आलं आणि सांगितलं काहीच नाही. कारण तुकोबराय अशी परिस्थिती असताना, घरामध्ये अन्न नसतानाही भजनच करायचे. बरं काय साधनं होते भजनासाठी? तर फुटकाची विना त्याला 2 तारा आणि गाली एर झारा पंढरीसी. जिजाऊ म्हणायच्या, माझे आई बापे बरे नाही केले, पदरी बांधिले भिकाऱ्याच्या. तुम्ही म्हणतात की नाही कधी कधी? आणि त्या ठिकाणी जिजाऊंनी सांगितलं, जा आणि तुम्ही त्या ठिकाणी शेतातून धान्य घेऊन या. माझे तुकोबराय शेतामध्ये धान्य आणण्यासाठी निघाले. भजन चालू आहे, तुकोबराय धान्य आणण्यासाठी निघाले. राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी जय ताली वाजवा सर्वांनी, ताली वाजवा. राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हा, राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी, 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 राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी, हरी जय जय राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी जय जय बाबा टाळी वाजवा महिला मंडळ, जय जय. हरी जय जय राम कृष्ण हरी, राम कृष्ण 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 हरी. टाळी वाजवा दोन्ही महाराजांसाठी. अगदी माझे तुकोबराय भजन करत करत निघाले. जात असताना एका बांधावर, ज्या बांधावरून माझे तुकोबराय चालले होते ना, त्याच शेतामध्ये एका सावकाराची गहू कापणी चालू होती. आवाज दिला, ओ तुकोबराय इकडे या, आम्हाला गहू कापू लागता का? तुकोबराय म्हटले, खरं तर आज आमच्या घरी पित्र आहेत आणि पित्र असल्या कारणानं मला घरी जावं लागेल, कारण मी जर गेलं नाही ना तर मला नाही, माझ्या भगवंताला शिव्या खावे लागतील. त्यांनी तुकोबरायांना कैचित धरलं. सावकारानं सांगितलं, तुकोबराया काही करा, मी तुम्हाला गहू देतो. गहू पाहिजेत ना, मी गहू देतो, पण एवढे गहू आम्हाला कापू लागा. त्या ठिकाणी तुकोबराय भजन करत करत गहू कापायला लागले. इकडे जिजाऊ माता टेन्शन मध्ये बसल्या, पित्र जेवू घालायचेत, घरामध्ये काहीच नाही. हे तुकोबराय गेले, पुन्हा माघारी येत नाहीत. त्या ठिकाणी मग जगाच्या बापाला काळजी पडली. जगाच्या मालकानं काय केलं माहितीये का? गाडी बैल जुंपली. जगाच्या मालकानं ठरवलं होतं की आता गाडी बैल जुंपायची, सगळं धान्य त्या ठिकाणी लापशी बनायची. मग लापशी बनवण्यासाठी भगवंतानं गाडी बैलीमध्ये कण्या टाकल्या, कामधेनूचं तूप टाकलं. परंतु हे पहा, आता तुम्हाला माहित असेल, बैलगाडीसाठी किती बैल लागतात हो? 2. मग बैल तर बोलवायचे, पण कुणाला बोलवायचं? तर सांगितलं, हनुमंतरायांना आवाज दिला, हनुमंतराय इकडे या. म्हटले, हनुमंतराय एक बैल व्हा. हनुमंतरायांनी गदाच खाली आपटवली. म्हटले, देवा अहो मी एका राक्षस मारले, तर तुम्ही मला म्हणता बैल व्हा, होणार नाही. देवानं सांगितलं, हनुमंतराय आपल्याला तुकोबरायांच्या घरी जायचंय. तुकोबरायांच्या घरी जायचं हे शब्द त्या ठिकाणी हनुमंतरायांना ऐकला. सांगितलं, देवा अहो बैल काय, श्वान याती कुत्रा बी होण्याकरता तयार आहे. त्या ठिकाणी हनुमंतराय एक बैल झाले.
आता एक बैल तर झाला, परंतु दुसरा एक बैल पाहिजे म्हणून गणपती बाप्पांना बोलवलं. सांगितलं तुम्ही एक बैल व्हा. दोन्ही बैल त्या ठिकाणी तयार झाले. सगळं त्या ठिकाणी धान्य गाडी बैलीमध्ये भरलं आणि जगाचा बाप गाडी बैल घेऊन आता निघणार आहे. परंतु ती गाडी काही साधी सुधी नव्हती. जगाच्या बापानं गाडी चालवलेली होती आणि निघण्याची लगबग त्या ठिकाणी सुरू केली. आणि लगबग सुरू केल्याच्या नंतर मग गाडी घुंगराची. लगबग माझ्या रायाची, हो लगबग माझ्या रायाची, अहो देहूला जायाची. आणि गाडी घुंगराची आली विठोबा रायाची, गाडी घुंगराची आली विठोबा रायाची, गाडी घुंगराची आली विठोबा रायाची. आई वाजवा जा. घराची आज विठुराया. हो करोनी तयारी बाई बांधल गाठोड, गणपती बाप्पा गाडी हाकतो या पुढ, मारुती राया गाडी हाकतो या पुढ. आवड मला देऊला हो जायाची, हौस मला देऊला हो जायाची, तुकोबा रायांना पायाची. गाडी घुंगराची आली विठोबा रायाची, गाडी घुंगराची आली विठोबा रायाची. गाडी घुंगराची आई विठोबाराया. गाडी घुंगराची आली विठोबाराया. त्या ठिकाणी जगाच्या बापानं ती गाडी बैल जुंपली आणि निघालेत. जुंपल्यानंतर ती गाडी कशाची होती? घुंगराची होती. लगबग माझ्या रायाची, लगबग माझ्या रायाची, अहो देहूला जायाची, गाडी घुंगराची आली विठोबा रायाची, गाडी घुंगराची आली विठोबा रायाची. त्या ठिकाणी गाडी निघाली, परंतु झोपल्या नाहीत ना तुम्ही महिला मंडळ? मला सांगा गाडी कुठून निघाली? कुठून? देहूतून निघाली होती. कुठून निघाली? का भिगवण मधून निघाली होती? कुठून निघाली गाडी? पंढरपुरातून निघाली. आणि पंढरपूर मधून गाडी निघाली आणि देहू मध्ये आली. आल्याच्या नंतर तुकोबरायांच्या दारामध्येही येऊन गाडी उभा राहिली. आणि त्या ठिकाणी जगाच्या बापानं माझ्या तुकोबरायांचा त्या ठिकाणी वेश धारण केला होता. तुकोबरायांचं रूप घेतलं होतं आणि आल्याबरोबर आवाज दिला, आवले बाहेर आहे. जिजाऊ माता बाहेर आल्या. पाहिलं तर काय, सगळं त्या ठिकाणी कन्या आणल्यात, कामधेनूचं तूप आणले, गहू आणलेत. हे सगळं पाहिल्याच्या नंतर जिजाऊ मातेंना खूप आनंद झाला. त्या अंबाबाईच्या खूप मोठ्या भक्त होत्या. आता नवरात्र चालू आहे ना, त्या जगदंबा मातेच्या खूप मोठ्या भक्त होत्या. गाडीतलं सामान खाली घेतलं नाही, त्या पळतच गेल्या जगदंबा मातेच्या दारी जाऊन दर्शन घेतलं. माते, अगं माझे पती सुधारलेत ग, परमार्थ सोडून संसाराला लागले, त्यांची बुद्धी अशीच राहू दे, आता बदलू देऊ नको. जगदंबा माता मनात म्हणते, बाई तुझ्या अजून तिकडे गहूच कापतेत, आमचे आलेत घरी. आणि त्या ठिकाणी मग जगाच्या बापानं ते सगळं खाली घेतलं. ते चूल पेटवली, त्यावर कढई मांडली, ते कामधेनूचं तूप मांडलं. तूप टाकल्याच्या नंतर ते कण्या टाकल्या, कामधेनूच्या तुपाला फोडणी दिली. पण ऐका, गरीबाच्या घरी कुणी चहा प्यायला आणि जेवण करायला सहजासहजी येत नाही. माझ्या तुकोबरायांची परिस्थिती ही गरीबाची होती, गरिबीची होती. कुणीही तुकोबरायांच्या घरी येईना, परंतु त्या ठिकाणी जगाच्या बापानं लापशी बनवली होती आणि कामधेनूच्या तुपाला फोडणी दिल्याच्या नंतर अख्ख्या देहू गावामध्ये वास सुटला आणि वासाने गावातले अख्खे देहू गावातले लोक माझ्या तुकोबरायांच्या घरी पित्र जेवण्यासाठी. आणि त्या ठिकाणी सगळ्या पंक्तीच्या पंक्ती दारामध्ये उठतायत आणि त्या ठिकाणी तिकडे संध्याकाळ झाली. तुकोबरायांची सुट्टी झाली. गहू कापून बांधल्या, 2 पेंड्या 4 पेंड्या डोक्यावर निघाले तुकोबराय घरी. परंतु जगाच्या बापाला इकडं कळालं की आता तुकोबराय घरी येण्यासाठी निघालेत, आता आपण थांबून जमणार नाही. जगाच्या बापानं उरलेलं सामान बैलगाडीत भरलं आणि निघून गेले. इकडं तुकोबराय पेंड्या घेऊन घरी येत होते, डोक्यावर पेंड्या होत्या. इकडून काही लोक जीवन जात होते. लोक म्हणायचे, तुकोबराय काय लापशी केली, अहो अशा पिढ्यानं पिढ्या गेल्या, आमच्या अजून लापशी खाल्ली नाही. आणि तिकडून तुकोबराय म्हणायचे, तुमचं काय डोकं फिरलं काय, अजून पेंड्या डोक्यावरच आहेत. लक्षात येतंय ना तुमच्या? कसं तरी तुकोबराय घरी आले. पाहिलं तर काय, दारामध्ये पंक्तीच्या पंक्ती जेवतायत
आणि मग तुकोबऱ्यांच्या लक्षात आलं की अरे हे दुसरं तिसरं कोणी नसून माझ्या पंढरीच्या पांडुरंग परमात्म्यानं, माझ्या जगाच्या मालकानंच त्या ठिकाणी माझे पितृजीव घातले असतील. एवढा अंतकरणात भाव होता. मी सांगते काय तर तुकोबऱ्यांचा अभंग सेवेसाठी निवडलाय म्हणून तुकोबऱ्यांचा अधिकार सांगितला. विठाल विठाल जगाच्या बापानं तुकोबऱ्यांच्या घरी पितृजीव घालावेत असे असणारे आमचे तुकोबरे आणि त्याच तुकोबऱ्यांचा अभंग सेवेसाठी निवडलाय. हे पहा, अगदी नवरात्र उत्सव चालू आहे. या नवरात्र उत्सवामध्ये जगदंबा मातेची आपण स्तुती करतो. अगदी ही आदिशक्ती माये भवानी आपल्या सगळ्यांना ज्ञान, भक्ती, प्रेम, करुणा, वात्सल्य, दया, दान, त्याग, उपासना, श्रद्धा या सगळ्या गोष्टींची शिकवण देणारी आहे. ममता, दया, दान, त्याग हे जिच्या चरित्राचे अंग आहेत ना, अशी ती आदिमाई भवानी या मानवी जीवनाचा अभंग आहे. खरं तर माणसाच्या जीवनाला शक्तीशिवाय महत्व नाही आणि या सृष्टीतल्या प्रत्येक जीवाला त्या जगदंबा मातेनं, त्या आदिशक्तीनं स्वतःची शक्ती दिलेली आहे. आपल्याला बोलण्यासाठी वाणीची शक्ती दिली, ऐकण्यासाठी कानाची शक्ती दिली, पाहण्यासाठी डोळ्याची शक्ती दिली. अगदी ती आदिमाय भवानी आपल्या शरीरामध्ये शक्ती रूपाने संचारलेली आहे. तिनं जर आपल्या कानाची शक्ती काढून घेतली ना तर माणसाला काना असून सुद्धा बहिरा म्हणतात. तिनं वाणीची शक्ती काढून घेतली तर माणसाला त्या ठिकाणी तोंड असून सुद्धा मुका म्हणतात. तिनं बुद्धीची शक्ती काढून घेतली तर माणसाला मेंदू असून सुद्धा भोळा म्हणतात. म्हणजे याचा अर्थच असा आहे की ती जगदंबा माता आपल्यामध्ये संचारलेली आहे. आणि अगदी त्याच जगदंबा मातेचा नवरात्र उत्सव चालू आहे. त्या जगदंबा मातेची माहिती खरं तर ज्ञानी लोकांच्या मुखातून पुढे अजून तुम्ही 7-8 दिवस ऐकणार आहात. माझ्यासारख्या पामरानं काय त्या जगदंबा मातेची माहिती सांगावी, परंतु अगदी थोडक्यात मातेचं चरित्र तुमच्या समोर मांडून आपण अभंगाकडे ओढण्याचा प्रयत्न करणार आहोत. विठाल विठाल मग या जगदंबा मातेचा विश्वातला सगळ्यात पहिला गोंधळ कुणी घातला माहितीये का? तर हे पहा, ब्रह्मदेवाचे पुत्र दक्ष. दक्षानं 10,000 मानसपुत्र निर्माण केले आणि त्यांना सांगितलं की तुम्ही नारायण सरोवराकडे तप करण्यासाठी जा. ज्या दिवशी तुमचं तप सफल होईल ना त्या दिवशी तुम्ही पुन्हा माघारी या आणि त्या ठिकाणी मग मी तुमचं लग्न करून देईल, विवाह करून देईल, मग तुम्ही मला सृष्टी विस्ताराच्या कामामध्ये मदत करू लागा. सांगितल्याप्रमाणे ते मुलं तप करण्यासाठी निघून गेले आणि तप करून ते मुलं पुन्हा येत असताना रस्त्यामध्ये नारद मुनी भेटले. नारद मुनीने विचारलं, कुठे निघालात? सांगितलं, आम्ही तप करून आलोय, आता वडिलांना सृष्टी विस्ताराच्या कामात मदत करायची. नारद मुनींनी सांगितलं, कशाला तुम्ही या भानगडीत पडता? आता विवाह करायचा, अजिबात संसाराच्या भानगडीत पडू नका. तुम्ही काय करा, पुन्हा जा आणि तिकडेच तप करत बसा. या संसारामध्ये थोडं सुद्धा सुख नाही. सांगितल्याप्रमाणे त्या मुलांनाही नारदजींचं उत्तर पटलं. मुलं तप करण्यासाठी निघून गेले. आता हे मुलं पुन्हा माघारी येत नाहीत म्हणून दक्षाने आणखी 10,000 पुत्र निर्माण केले. त्यांनाही सांगितलं की तुम्ही तप करण्यासाठी जा. ते मुलं तप करून पुन्हा येत असताना नारद मुनींनी भेटले आणि पुन्हा सांगितलं की संसाराच्या भानगडीत पडू नका, तप करण्यासाठी निघून जा. आणि हे ज्यावेळेस दक्षाच्या लक्षामध्ये आलं की आपले पुत्र पुन्हा तप करून येत असताना नारद मुनी त्यांना मागं पाठवतायत, दक्षाला एवढा राग आला. दक्षानं रागाच्या भरामध्ये नारदजींना शाप दिला की तुम्ही कधीच एका जागेवर बसून कुणाला ज्ञान देऊ शकत नाही. आणि तेव्हापासून नारदजी सारखं फिरतात, ते कधीच एका जागेवर थांबत नाहीत, कंटिन्यू प्रवास करतात. आणि शाप दिल्याच्या नंतर ब्रह्मदेव तिथे येतात, सांगतात, दक्षा तू हे काय केलंस? अरे संत कधीच कुणाचं वाटोळं करत नाही. संत जे काही करतात ना ते जगाच्या कल्याणाकरता, जगाच्या हिताचंच करीत असतात. नारदजींनी जे तुझे जे 20,000 पुत्र जे मागं पाठवून दिले ना ते चांगलंच केलेलं आहे. कारण तुझे पुत्र निर्माण केले होते ते धड स्त्रीही नव्हते आणि पुरुषही नव्हते, त्यांची तिसरीच जात होती, म्हणजे जे किन्नर होते. आणि ही जात संसारामध्ये कुठल्याही कामाला येत नाही. नारदजींनी जे काही केलं ते चांगल्यासाठीच केलेलं आहे. तुला त्यांनी धर्म संकटात पडण्या अगोदर वाचवलं. हे ज्यावेळेस दक्षाच्या लक्षात आलं त्यावेळेस दक्ष पश्चाताप करू लागला. म्हटलं, मग ब्रह्मदेवा
आता सांगा ना, मी एवढं मोठं पाप केलंय, मग या पापातून मुक्त होण्यासाठी मी काय करू? ब्रह्मदेवाने सांगितलं की तू जगदंबा मातेचा गोंधळ घाल, आणि जगदंबा माता ज्या वेळेस तुझ्या पोटी जन्म घेईल त्यावेळेस तू या पापातून मुक्त होशील. सांगितल्याप्रमाणे दक्षाने जगदंबा मातेचा गोंधळ घातला. स्वर्ग मृत्यू पाताळ याचा मंडप घातला हो, मृत्यू पाताळ याचा मंडप घातला हो. चारी वेदांचा फुलवरा मांडला हो. चारी वेदाचा फुलवरा वाहिला हो. शास्त्रे पुराणे अनुवादी तुझा गोंधळ मांडला हो. पुराणे अनुवादी तुझा गोंधळ मांडला हो. उदो बोला 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 अंबाबाई माऊलीचा हो. उदो बोला उदो बोला उदो बोला कृष्णाबाई माऊलीचा हो. उदो बोला उदो बोला उदो बोला अंबाबाई माऊलीचा हो. उदो बोला उदो बोला उदो बोला अंबाबाई माऊलीचा हो. त्या ठिकाणी दक्षाने त्या ठिकाणी जगदंबा मातेचा गोंधळ घातला, आणि दक्षानं गोंधळ घातल्याच्या नंतर ती जगदंबा माता प्रगट झाली, त्या ठिकाणी प्रसन्न झाली. अनादि निर्गुण प्रगटली भवानी ओ महिषासुर मर्दनी भवानी मोह महिषासुर मर्दना लागुनी महिषासुर मर्दानी लागुनी त्रिविध तापाची कराया झाडणी. त्रिविध तापाची करावया झाडणी भक्त लागी तू पावसी निर्वाण. आईचा जोगवा मागे आईचा जोगवा मागे जोगवा मागे हो आईचा जोगवा मागे. त्या ठिकाणी ती जगदंबा माता प्रगट झाल्याच्या नंतर मातेने सांगितलं, दक्षा मी तुला प्रसन्न झाले. दक्षानं सांगितलं, माते माझी एकच इच्छा आहे की तू माझ्या पोटी जन्माले. मातेनं सांगितलं, अरे मी आगीचा गोळा आहे, तुला सहन होईल का? म्हटलं काही हरकत नाही, तू घे जन्म फक्त. मातेने सांगितलं, माझ्या 2 अटी आहेत. पहिली अट अशी आहे की तू प्रत्येक जन्मात माझं लग्न भगवान भोलेनाथांसोबत लावून द्यायचं. दुसरी अट अशी सांगितली, भगवान भोलेनाथांचा ज्या वेळेस तुझ्याकडून अपमान होईल, ज्यावेळेस त्यांची निंदा तुझ्याकडून होईल, त्यावेळेस मी तुझ्या घराला भस्मसात करून निघून जाईल. यानं सांगितलं, माते तुझ्या अटी मला मान्य आहेत. आणि मग त्या ठिकाणी जगदंबा मातेनं दक्षाच्या असणाऱ्या पती अमी मातेच्या पोटी त्या ठिकाणी जन्म घेतला. आणि जन्म घेतल्याच्या नंतर त्या ठिकाणी म्हणजे विश्वातला पहिला गोंधळ तर दक्षानं घातलाच, पण इथून पुढे 3.5 शक्तिपीठ कशी निर्माण झाली त्याची एक छोटीशी कथा सांगते, हे पहा. मग जगदंबा मातेनं तर जन्म घेतला. जन्म घेतल्याच्या नंतर ती मोठी झाल्याच्या नंतर दक्षानं तिचं लग्न भगवान भोलेनाथांसोबत लावून दिलं. आणि एक दिवस काय झालं, दक्षानं खूप मोठ्या यज्ञाचं आयोजन केलं होतं. त्या यज्ञाकरता अनेक देवी देवतांना आमंत्रण होतं, फक्त भोलेनाथ आणि सतीमाता दोघांनाच निमंत्रण नव्हतं. मग सर्व देवी देवता नटून त्या ठिकाणी यज्ञाकरता चालले होते. त्या ठिकाणी सतीमातेनं पाहिलं, पार्वती मातेनं पाहिलं की सर्व देवी देवता कुठे निघालेत. भोलेनाथांकडे आल्या, सांगितलं, स्वामीजी या सर्व देवी देवता कुठे निघाल्यात? भोलेनाथ सांगतात की तुझ्या माहेरी तुझ्या पित्याच्या घरी खूप मोठ्या यज्ञाचं आयोजन आहे, आणि ते यज्ञाकरता या देवी देवता चालल्यात. सती माता सांगतात, माझ्या वडिलांच्या घरी आणि आपल्याला नाही बोलवलं. भोलेनाथ सांगतात की विसरले असतील गडबडीमध्ये. सती माता म्हणतात, हो विसरले असतील, चला की मग जाऊयात. भोलेनाथ सांगतात, नाही आपण जायचं नाही. माता विचारतात, का? त्यावेळेस भोलेनाथ सांगतात, हे बघ सती, काही ठिकाणी बोलवलं तरच जावं, काही ठिकाणी बोलवलं तरी जाऊ नये, आणि काही ठिकाणी नाही बोलवलं तरी जावं. भगवत कार्य ज्या ठिकाणी भगवंताचं नामस्मरण आहे, कीर्तन चालू आहे, भगवंताचं भजन आहे, प्रवचन आहे, हरिपाठ आहे, तिथं नाही बोलवलं ना तरी जावं.
काही ठिकाणी बोलवलं तरी जाऊ नये. ज्या ठिकाणी मारामारीचा प्रसंग आहे तिथं बोलवलं तरी जाऊ नये. आणि काही ठिकाणी बोलवलं तरच जावं. उदाहरणार्थ लग्न प्रसंगी कोणाचं जर लग्न असेल ना, तुम्ही किती जरी मेकअप करून गेला, किती जरी नवी साडी घालून गेल्या ना, तुम्हाला जर निमंत्रण असेल तरच लग्नाला जाण्याला अर्थ आहे. नाहीतर कितीही मेकअप केला तरी तुमचा सेल्फी कुणी घेणार आहे का? नाही. म्हणजे विना निमंत्रणाशिवाय लग्नाला जाऊ नये. ज्या ठिकाणी मारामारीचा प्रसंग आहे तिथं बोलवलं तरी जाऊ नये. आणि काही ठिकाणी बोलवलं नाही तरी जावं. उदाहरणार्थ कीर्तन भजन. मग सती माता भोलेनाथ सती माताला सांगतायत, हे बघ माते, काही ठिकाणी हे बघ पित्याच्या घरी पुत्राला, मित्राच्या घरी मित्राला, गुरुच्या घरी शिष्याला, मायबापाच्या घरी पुत्राला मनानं जाता येते. सती माता सांगतात, स्वामी मला तेच तर सांगायचे तुम्हाला, ते माझे मायबाप आहेत, त्यांनी मला बोलवण्याची काय गरज आहे, मी जाते ना स्वतःहून. भोलेनाथ सांगतात, नाही सती तू जायचं नाही. सती माता सांगतात, नाही तुम्हाला यायचं नाही ना, तुम्ही इथेच थांबा, मी जबरदस्ती करते का तुम्हाला, परंतु मला जाऊ द्या. सती माता ऐकत नाहीत. म्हणून भोलेनाथांनी सांगितलं, हे बघ सती, एक वेळेस ब्रह्मसभा भरली होती, खूप मोठी सभा होती आणि त्या सभेमध्ये सर्व देवी देवता आले होते. त्या सभेमध्ये मी सुद्धा होतो. परंतु ज्यावेळेस तुझे वडील आले सभेमध्ये त्यावेळेस सर्व देवी देवतांनी उभा राहून तुझ्या वडिलांना नमस्कार केला. परंतु तुला तर माहिती आहे, मी ज्या ठिकाणी बसेल त्या ठिकाणी मला समाधी लागते. मी समाधीमध्ये असल्या कारणानं मी तुझ्या वडिलांना नमस्कार केला नाही. या गोष्टीचा राग तुझ्या वडिलांना आलाय आणि माझा अपमान करण्यासाठी सूड भावनेने त्यांनी हा यज्ञ आयोजित केलेला आहे. सतीमाता सांगतात, काय स्वामी, एवढी मोठी गोष्ट घडली आणि तुम्ही मला सांगितलं नाही, असं का केलं? स्वामी, अहो तुमचं आणि माझ्या पित्याचं नातं खूप नाजूक आहे. हे नातेचे धागे खूप नाजूक असतात. रहिमन धागा प्रेम का मत खिच तुट जाए, आणि तुटे तो फिर जुटे नहीं, जुटे तो गाठ बन जाए. हे प्रेमाचे जे धागे असतात ना, ते नाजूक असतात. ते ताणले ना तर तुटतात, आणि तुटलेले नाते पुन्हा किती जरी जोडण्याचा प्रयत्न केला ना, किती अंतकरणातून जोडवा, मध्ये एक गाठच निर्माण होत असते. स्वामी, माझ्या पित्याचं आणि तुमचं नातं खूप नाजूक आहे, मी जाते. माझ्या पित्यामध्ये आणि तुमच्यामध्ये जो काही गैरसमज झालेला आहे ना, तो मी स्वतः जाऊन दूर करते. भोलेनाथ सांगतात, नाही सती तू जाऊ नको. सती माता सांगतात, काही झालं तरी मी जाणार. भोलेनाथांचा शब्द मोडून सती माता त्या ठिकाणी यज्ञ भवनामध्ये येतात आणि दक्षाच्या त्या ठिकाणी यज्ञामध्ये आल्याच्या नंतर पाहतात तर काय, सर्व देवी देवतांना पूजेचं स्थान, परंतु माझ्या महादेवाला पूजेचं स्थान नाही. सती मातेला राग येतो. दक्षाला सांगतात, हा यज्ञ तुझा पूर्ण होऊ शकत नाही. माझ्या भोलेनाथाशिवाय, माझ्या महादेवाशिवाय कुठलाच यज्ञ पूर्ण होणार नाही. दक्षाला राग आला. दक्षानं सांगितलं, दक्षाला एवढा राग आला की त्यानं रागाच्या भरामध्ये महादेवांची निंदा सुरू केली. सती मातेला ती भोलेनाथांची निंदा झालेली सहन झाली नाही, ऐकू वाटली नाही. सती माता पाहता पाहता योग अग्नीमध्ये विलीन होऊन गेल्या. हे ज्यावेळी शिवगणांना कळालं, शिवगण पळतच भोलेनाथांकडे जातात. सांगतात, भोलेनाथ, सती माता अग्नीमध्ये विलीन झाल्या. भोलेनाथ हे ज्या वेळेस ऐकतात, एवढा राग येतो, स्वतःच्या जटा उपसतात, रागाच्या भरामध्ये दगडावर आदळतात. त्या जटामधून रुद्र भगवान प्रगट होतात. त्या ठिकाणी रुद्र भगवंताला सांगतात की जा आणि त्या दक्षाचं शिर उडवून टाक. रुद्र जाऊन त्या दक्षाचं शिर उडवतो, त्याला बकऱ्याचं मस्तक बसवलं जातं. भोलेनाथ येतात, सती मातेचं जे काही शरीर आहे ना, ते शरीर अशा हातामध्ये घेतात. पूर्ण ब्रह्मांडभर सती 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 असा टाहो फोडतात. पूर्ण ब्रह्मांडभर भोलेनाथ चक्रा मारत आहेत. हे भगवान विष्णूंच्या जेव्हा लक्षात आलं, भगवान विष्णूंनी विचार केला की भोलेनाथ जर असंच फिरत राहिले तर पूर्ण सृष्टीचक्र बिघडेल. म्हणून भगवान विष्णूंनी आपल्या सुदर्शन चक्र सोडलं आणि त्या सुदर्शन चक्राने सती मातेच्या शरीराचे 108 तुकडे झाले. ते 8 तुकडे ज्या ज्या ठिकाणी पडले ना, त्या त्या ठिकाणी 108 त्या ठिकाणी शक्तिपीठ निर्माण झाले. असे शक्तिपीठ निर्माण झाले आणि त्याच शक्तिपीठांपैकी 3.5 शक्तिपीठ आपल्या भारतामध्ये आहेत. मग ते कोल्हापूरची महालक्ष्मी माता असेल, तुळजापूरची भवानी माता असेल, माहूरगडची रेणुका माता असेल, वणीची सप्तशृंगी असेल, 3 पूर्ण पीठ आहेत आणि एक जे आहे ना ते अर्धपीठ आहे.
असे 3.5 शक्तिपीठ निर्माण झाले. असे 3.5 शक्तिपीठाची जगदंबा मातेची ही कथा आहे. आणि जगदंबा मातेनं कशासाठी अवतार घेतला होता तर महिषासुराचा वध करण्यासाठी. ऐगिरी नंदिनी नंदित मेदिनी विश्व विनोदिनी नंदनुते गिरिवर विंद शिरोदिनी वासिनी विष्णु विलासिनी जिष्णनुते भगवती हे शितिकंठ कुटुंबिनी भूरी कुटुंबिनी भूरकृते जय जय हे महिषासुर मर्दिनी रम्य कपर्दिनी शैलसुते ऐ जगदंब मदंब कदंब वनप्रिय वासिनी हासरते शिखरी शिरोमणी तुंड हिमालय शृंगणी हे मध्य गदे मधु मधुरे मधु कैटव कंजनी कैटव भंजनी रासरते जय जय हे महिषासुर मर्दिनी रम्य कपर्दिनी शैलसुते ऐगिरी नंदिनी नंदित मेदिनी विश्व विनोदिनी नंदनुते जय जय हे महिषासुर मर्दिनी रम्य कपर्दिनी शैलसुते रम्य कपर्दिनी शैलसुते रम्य कपर्दिनी शैलसुते. महिषासुराचा वध करण्यासाठी ती जगदंबा माता आली. 9 दिवस जगदंबा मातेनं महिषासुरासोबत युद्ध केलं होतं आणि महिषासुरासोबत युद्ध करत असताना मातेने 9 दिवस जेवण केलं नाही म्हणून आपण 9 दिवस उपवास धरतो. उपवास धरण्याचं कारण एवढंच आहे. मग जगदंबा मातेनं 9 दिवस चप्पल घातली नाही म्हणून आपणही चप्पल घालत नाही. काही भागामध्ये असे काही जगदंबा मातेचे भक्त मंडळी आहेत की ते 9 दिवस चप्पल घालीत नाहीत जगदंबा मातेच्या उत्साहामध्ये. आणि मग आईनं चप्पल घातली नाही, आईनं जेवण केलं नाही तर लेकरानं तरी का करावं म्हणून आपण तो विधी त्याच्यातली काहीतरी पात्रता आपल्यामध्ये यावी यासाठी आपण उपवास करत असतो. विठाल विठाल असं जगदंबा मातेचं चरित्र आहे. थोडक्यात मी तुम्हाला माहिती सांगितलेली आहे. आता आपण अभंगाकडे वळणार आहोत. परंतु ज्या जगदंबा मातेची मी तुम्हाला आता माहिती सांगितली ना तिच्याच नवरात्र उत्सवानिमित्त आपण या ठिकाणी जमलेलो आहोत सर्वजण. आता अभंगाकडून तुकोबराय म्हणत आहेत की धाव घाली आई. तुकोबराय कुणाला बोलवत आहेत तर याच जगदंबा मातेला तुकोबराय हाक मारत आहेत. मग ही जगदंबा माता कोणती आहे किंवा तुकोबरायांनी कधी हाक मारली तर हे पहा. तुकोबराय एक वेळेचा प्रसंग आहे की तुकोबराय खूप आजारी पडले होते. एवढे आजारी पडले होते नेमकं त्यावेळेस वारीचा वेळ होती. वारीची पंढरपूरच्या वारीला सगळे भक्त मंडळी चालले होते आणि तुकोबराय तेवढ्या घाईमध्येच आजारी पडले होते. मग एवढे आजारी पडले होते की तुकोबरायांना खाता येत नाही, पिता येत नाही, उठता येत नाही, बसता येत नाही. मग मला एक प्रश्नाचं उत्तर द्या. आता लेकराचं जर दुखायला लागलं तर अंतकरणातून बाळाची कोण काळजी घेतो? आई. मग जगाची मालक जो आहे, जगत जननी जगत माई जी आहे, जी विश्वाची माय आहे ना तीच तुकोबरायांची माय आहे. मग त्यासाठी तुकोबराय आजारी पडले होते. मग तुकोबरायांना वाटलं की कुणीतरी माझी काळजी घ्यावी. कुणी घ्यावी तर माझ्याच आईनं घ्यावी. म्हणून तुकोबराय त्या ठिकाणी पत्र पाठवता येते. हे जे वारकरी चालले होते ना तुकोबरायांना वारीला जाता येत नव्हतं. तुकोबरायांनी एका वारकऱ्याजवळ पत्र दिलं आणि सांगितलं एवढं माझ्या त्या पंढरीच्या पांडुरंग परमात्म्याला पत्र द्या. त्या वारकऱ्यानं पत्र घेऊन गेला आणि तिथं पोहोचल्याच्या नंतर दर्शन घेतलं आणि सांगितलं भगवंता देहूशे राहणारे देहूमध्ये जे राहतात ना तुकोबराय तुमचे भक्त आहेत त्यांनी हे पत्र तुमच्यासाठी दिले. भगवंताला एवढा आनंद झाला. पत्र हातात घेऊन भगवंतानं ते पत्र खोलून पाहिलं. त्या पत्रामध्ये काय लिहिलेलं होतं तेच तुकोबराय अभंगाच्या प्रथम
आरती त्यांची. धाव घाली आई आता पाहतेस काही दीर्णो हे माझे पोटी झाली वियोग हिंपुटी. तुकोबरे अभंगाच्या प्रथम चरणामध्ये काय सांगतायत की धाव घाली आई भगवंता आता काय पाहतोस रे, आता तरी ये ना धावून. परंतु तुकोबरायांसाठी ही भगवंत तर धावून येणारच होता. मला सांगा, तुम्ही जर अशी भगवंतासारखा जर तुम्ही आवाज दिला, तुम्ही जर कधी आजारी पडले आणि तुम्ही जर बोलवलं भगवंताला की देवा येणार आहे माझ्यासाठी धावून, तर येईल का व देव? येईल का? नक्कीच तुमच्यासाठी भगवंत धावून येईल, परंतु त्यासाठी तुमच्या अंतकरणामध्ये तेवढा भाव पाहिजे, तेवढा विश्वास पाहिजे, तेवढी श्रद्धा पाहिजे. परमार्थ करत असताना 3 गोष्टी फार महत्वाच्या आहेत. विश्वास, भाव आणि निश्चय. या 3 गोष्टी जर जीवनामध्ये असतील ना, भगवंताची भेट घ्यायला जास्त वेळच लागत नाही. अंतकरणामध्ये भाव पाहिजे, मनामध्ये विश्वास पाहिजे. भाव एवढा महत्वाचा आहे. तुम्ही म्हणताल आम्ही जर अंतकरणामध्ये शुद्ध भाव जर ठेवला तर भगवंत येईल का धावून? मग तुम्ही जर अंतकरणामध्ये जर भाव असेल ना तुमच्या, पण तो भाव वासना रहित असावा, विकार रहित असावा, शुद्ध प्रेम असावं, स्वच्छ प्रेम असावं. तुमचा जर अंतकरणामध्ये शुद्ध प्रेम असेल तर भगवंत जात पात कुळ कोणता आहे कशाचाच विचार करत नाही. माझा भगवान परमात्मा धावून येतो. कसा येतो समजण्यासाठी एक छोटंसं उदाहरण सांगते. हे पहा, एका गावामध्ये एक साधू महात्मे होते. एवढे विरक्त साधू होते ना, ते वर्षानुवर्षे एका गावामध्ये जायचे आणि गावातले लोकांची मनामध्ये एकच इच्छा असायची की त्या बाबांना आमच्या घरी यावं. एवढी लोकांची श्रद्धा, एवढी निष्ठा होती त्या गावातल्या लोकांची महाराजांवर. आणि ती श्रद्धा आणि ती निष्ठा पाहून जंगलामध्ये एक भिल्ल राहत होता. त्या भिल्लाला देखील मनामध्ये इच्छा निर्माण झाली की अरे कधीतरी या साधूनं माझ्या सुद्धा घरी आलं पाहिजे. अशी इच्छा निर्माण झाल्याच्या नंतर तो भिल्ल साधू महात्म्यांकडे गेला आणि सांगितलं, बाबा माझी इच्छा आहे की तुम्ही माझ्या घरी यावं. तुमच्या सेवेबद्दल मला काहीच माहित नाही, तुमची काय सेवा करावी याचं मला थोडं सुद्धा ज्ञान नाहीये, परंतु माझी एक इच्छा आहे की तुम्ही माझ्या घरी यावं. साधूंना वाटलं कशाला ह्याचं मन नाराज करायचं. दुसऱ्या दिवशी साधू त्याच्या घरी गेले. आता यानं लांबूनच पाहिलं की साधू बाबा आपल्या घरी आलेले आहेत. एवढा आनंद झाला, एवढा आनंद झाला की आनंदाच्या भरामध्ये काय करावं काय नाही काही कळेनाच. अगदी खूप काही तयारी करून ठेवली होती. मी साधू आले ना, आमचे गुरुजी, आमचे गुरुदेव आले ना, मी असं करणार, मी त्यांच्यासाठी बसायला टाकणार, त्यांच्यासाठी हे जेवण करणार, ते करणार. परंतु आनंदाच्या भरामध्ये काही सुचेना. आणि त्या ठिकाणी साधू आल्याच्या नंतर साधू येऊन बसले. पहिला प्रश्न विचारला, काय माहिती का तुम्हाला? त्याचा धंदा काय होता? भिल्ल होता तो, पक्षी मारणं, त्यावर आपला उदरनिर्वाह करणं. पहिला प्रश्न साधूंना विचारला, बाबा सांगा ना कोणता पक्षी आणू तुम्हाला? चिमणी आणू, कावळा आणू, पोपट आणू, कबूतर आणू? सांगा ना बाबा काय आणायचं. बाबांच्याही लक्षात आलं की खूप भोळा आहे हा, आपल्या सेवेबद्दल आपल्या परमार्थाबद्दल याला काहीच माहित नाही. साधू महाराजांनी सांगितलं, मला हा पक्षी आणून दे. कोणता? म्हणे ज्यानं पिवळा पितांबर घातलेला आहे, गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळ आहे, भाळावरती चंदनाचा टिळा आहे, कानामध्ये मकराकार कुंडले आहेत, डोक्यावरती मुकुट आहे ना, तो पक्षी मला आणून दे. यानं विचार केला, अरे बापरे 33 वर्ष झाले शिकार करतोय, परंतु आजपर्यंत असा पक्षी पाहिलेला नाही. परंतु त्याचा विश्वास होता साधूच्या बोलण्यावर. मी तुम्हाला कोणत्या गोष्टी सांगितल्या होत्या? 3: भाव, विश्वास आणि निश्चय. मग पहा, विश्वासाचा विषय निघाला म्हणून अगदी 2 मिनिटात विश्वास पटवून देते. विश्वास फक्त परमार्थामध्येच असावा असं नाही बरं का, संसारामध्ये सुद्धा विश्वास पाहिजे. पती पत्नीचा जर एकमेकांवर विश्वास नसेल ना, किती हाल होतात तुम्हाला 2 मिनिटात सांगून जाते. हे पहा, एका बाईला आपल्या माहेरी जायचं होतं. माहेरी जायचं होतं, पण काय करावं, पतीवर विश्वास नाही. मग तिनं मुलगा होता एक, मुलाला सांगितलं, पप्प्या मी आपल्या मामाच्या गावावरून जाऊन येते, तोपर्यंत तू काय कर, तू ह्या बापावर लक्ष ठेव. आता काही केलं तरी ते लेकरूच आहे. ते म्हटलं, अगाई तू माझा बाप आहे. ते म्हटले, मुकाट्यानं जेवढं सांगितलं तेवढं कर, पुढचं बोलू नको. तिला हे माहित होते, हो गाव कोळपे आहे,
साऱ्या गावात फिरल्याशिवाय याला करमतच नव्हतं. आणि त्या ठिकाणी गेली माहेराला. माहेराला चालली होती, फक्त शरीरानं तिकडं होती, पण मनानं घरी होती. का? नवऱ्यावर विश्वास नाही. अगदी विश्वासाचा विषय निघाला म्हणून सांगते ऐका. आणि मग माहेरात पोहोचल्याबरोबर यानं जेव्हा लग्न जमलं होतं ना, तेव्हाच तिला एक अँड्रॉइड मोबाईल घेऊन दिला होता. तिनं तिथं पोहोचल्या फोन, हॅलो कुठे आहात, तिकडून ते उंच स्वरात बोलायचे, हॅलो कुठे आहात. हामच वाघ होता, परंतु वाघावर दुर्गा बसल्याच्या नंतर सगळी हवाच गेली होती. तिनं म्हटली कुठे आहात, म्हटलं घरीच आहे. मग मिक्सर चालू करून दाखवा. केलं ना मिक्सर चालू, गुर्र करा बंद, ठेवा फोन. एक दिवस गेला. दुसऱ्या दिवशी पुन्हा सकाळी झोपेतून उठल्या फोन हातात, हॅलो कुठे आहात, घरीच आहे. मग मिक्सर चालू करून दाखवा. केलं मिक्सर चालू, गुर्र करा बंद, ठेवा फोन. असं 2 दिवस झालं, परंतु तिसऱ्या दिवशी मात्र घरी आले पाहिलं तर पप्याचा बापच घरात नव्हता. म्हणले पप्या तो बाप कुठे गेला. तो म्हणला अगं आई, तू गेल्यापासून पप्पा आणि मिक्सर घरीच नाही ना आले. विढाला विठाला विठाला म्हणजे विश्वास एवढा महत्वाचा आहे. म्हणून विश्वास पाहिजे. तसं त्या व्यक्तीचा, त्या भिल्लाचा विश्वास कुणावर होता सांग? कुणावर होता तर साधू महात्म्यावर होता. तो गेला जंगलामध्ये, अख्खं जंगल फिरून पाहिलं. यानं जाताना साधू महाराजांना सांगितलं होतं की मी तुमच्यासाठी तो पक्षी आणतो, परंतु तुम्ही इथून जायचं नाही. साधूंनी सांगितलं अरे जायचा काय विचार करतो, तुला येईपर्यंत पाणी सुद्धा पिणार नाही. यानं पूर्ण 1 दिवस जंगलामध्ये पक्षी शोधला, पक्षी सापडला नाही. दुसराही दिवस शोधला, पक्षी सापडला नाही. तिसऱ्या दिवशी सकाळी उठल्या मनामध्ये विचार आला की अरे बापरे, मी काय सांगितलं होतं की तुम्ही मला येईपर्यंत जाऊ नका, आणि साधूंनी मला सांगितलंय की तुला येईपर्यंत पाणी सुद्धा पिणार नाही. म्हणजे माझ्यामुळे जर साधू महात्मे 3 दिवस उपाशी राहत असेल तर 33 वर्ष शिकार केल्याचा उपयोग काय. म्हणून त्यानं ठरवलं आज संध्याकाळपर्यंत पक्षी शोधणार, परंतु आज जर पक्षी सापडला नाही ना तर लाकडाची चिता रचणार आणि चितेत उडी टाकणार. दिवसभर पक्षी शोधला, संध्याकाळ झाली, पक्षी काही सापडला नाही. लाकडाची चिता रचली, चितेला 3 फेऱ्या मारल्या, अग्नी डाग दिला आणि चितेमध्ये उडी टाकणार. तेवढ्यात पक्षी खांद्यावर येऊन बसला. कोणता? की ज्यानं पिवळा पितांबर घातलेला आहे. यानं असं तिरपी नजर करून पाहिलं. याला वाटलं जातो की काय उडून, पण उडून जायला तो काय साधा पक्षी होता का, जगाचा बाप होता. यानं पाहिलं अरे पिवळा पितांबर आहे, भाळावरती चंदनाचा टिळा, गळ्यामध्ये माळ आहे, कानामध्ये मकराकार कुंडले आहे, डोळ्यावरती मुकुट, डोक्यावरती मुकुट. म्हणे साधूंनी सांगितलं तोच पक्षी आहे. असा गपक्यान पक्षी पकडला आणि पकडल्या जाळ्यामध्ये घातला. असाच घातला होता महाराज. आणि घातल्यानंतर त्यालाही खूप राग आला होता, कारण 3 दिवस पक्षी शोधत होता ना. रागाच्या भरामध्ये पक्षी शोधला, जाळ्यामध्ये टाकला. म्हटलं चल 3 दिवस झाले तुम्हाला दमू घेतोस, आता असा तुला कापतो, माझ्या साधूंना माझ्या गुरूंना खाऊ घालतो ना. पक्षी घरी घेऊन आल्याबरोबर लांबूनच हाक मारली, गुरुदेव पक्षी आणला. साधूंनाही माहित होतं तो पक्षी मिळणार नाही. का तर ते भगवंताचं वर्णन केलेलं होतं ना. आणि मग त्या ठिकाणी साधू ही बाहेर आले, पाहिलं तर काय, म्हटले कुठे पक्षी, म्हटलं आहे ना जाळ्यामध्ये. म्हणले तुम्ही फक्त पारख करून घ्या, तुम्ही सांगितला तोच आहे का, तो जर असेल तर लगेच कापून तुम्हाला खाण्यासाठी देतो. साधूंनीही पाहिलं तर खरंच भगवंताचं वर्णन केलेलं तोच पक्षी होता. साधू महात्मे जोरात रडायला लागले, दोन्हीही डोळ्यातून अश्रू वाहू लागले. सांगितलं भगवंता अरे काय रूप घेतलंस तू हे. भगवंतानं सांगितलं देवा, साधू महात्म्याला सांगितलं की तुम्हीच तर म्हटले होते ना त्यानं पिवळा पितांबर घातलाय, कानामध्ये मकराकार कुंडले आहेत. मग याची भावना एवढी प्रबळ झाली, याच्या अंतकरणात एवढा भाव होता की अग्नीमध्ये उडी टाकण्यासाठी तयार झाला होता. त्यासाठी मला हे रूप घ्यावं लागलं. म्हणजे एवढा भाव महत्वाचा आहे. विढालं म्हणून
अंतरामध्ये शुद्ध भाव जर असेल तर भगवंत जात पात भिल्ल आहे का कशाचाच विचार करत नाही. आपल्या भक्तासाठी भगवंत धावून येत असतो. परंतु आपली भक्ती कशी आहे, वार बदलला की भक्ती बदलतो आपण. सोमवार आला की कोणती भक्ती असते, शिवनाम जपले सहारा मिलेगा, शिवनाम जपले सहारा मिलेगा, शिवनाम जपले सहारा मिलेगा, नाम जपले सहारा मिलेगा. डूबे हुए को किनारा मिलेगा, धनी सा 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 सा, धनी रे 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 रे, सारे गा 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 टाळी वाजवा महिला मंडळ. मारे सा 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 सा, प प प धा प मा 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 प म ग ग ग म ग रे 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 ग रे सा, प म ग रे सा, प म ग रे म ग रे सा, ग रे सा नि प र नि द सा, सा सा प द नि द सा, सा सा प द नि द सा, सा 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 सा. डूबे हुए को किनारा मिलेगा, शिवनाम जपले सहारा मिलेगा, शिवनाम जपले सहारा मिलेगा. सोमवारी कुणाची भक्ती करतो आपण, भगवान भोलेनाथांची. परंतु ती भक्ती टिकून राहते का, वार बदलला पुढच्या वारी कुणाची, तुळजापूरला गेले होते काल काल ग, कुंकवन साडी झाली लाल, हा हा तुळजापूरला गेले होते काल काल ग, कुंकवन साडी झाली लाल. हे तुळजापूरला गेली होती काल काल कुंकवाने साडी होती. राधे हा जय हो जय हो. तुळजापूरला गेले होती काल काल कुंकवाने साडी होती लाल. तुळजापूरला आपण जाऊ हळद कुंकू देवीला वाहू, तुळजापूरला आपण जाऊ हळद कुंकू देवीला वाहू. तुळजापूरला आपण जाऊ हळद कुंकू देवीला वाहू, तुळजापूरला आपण जाऊ हळद कुंकू देवीला वाहू. तुळजापूरला गेले होते काल काल ग, कुंकवन साडी झाली लाल, श्री राधे गेले होते जय हो हरी बोल. कुंकवाने साडी होती लाल. गेले होते काल काल ग, कुंकवाने साडी होती लाल. मंगळवारी कुणाची भक्ती करतो, तुळजापूरला गेले होते काल काल ग, कुंकवन साडी झाली लाल. तुळजापूरच्या जगदंबा मातेची भक्ती करतो. अजून पहा विषय निघाला म्हणून सांगते, नवरात्र चालू आहे म्हणून सांगते बरं. कुणाची भक्ती करतो, मंगळवारी भक्ताद्वारी देवदेव तू झाग केला, भक्त भोळा घालून माळा सुखात ठेव ग याला, आणि कसा ला ला ली ला 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 ली ला 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 ली ला 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 ली ला ला ला. नवरात्र चालू आहे म्हणून सांगते पहा. अगदी मंगळवारी जगदंबा मातेची भक्ती करतो. मंगळवार झाला की बुधवार, बुधवार कुणाची, बोलावा विठ्ठल पाहावा विठ्ठल, बोलावा विठ्ठल जय हो पाहावा विठ्ठल. टाळी वाजवा महिला मंडळ. बोलावा विठ्ठल, बोलावा विठ्ठल, पाहावा विठ्ठल, करावा विठ्ठल
कुणाची भक्ती करतो? बुधवार झाला की गुरुवार, गुरुवारी कुणाची भक्ती? शिरडी का एक फकीर बोले, श्री राधे शिरडी का एक फकीर बोले, बोले अपनी जुबान, हिंदू को सलाम करे, मुस्लिम को राम राम, हिंदू को करे और मुस्लिम को राम राम। हिंदू को सलाम करे, मुस्लिम को राम राम। हिंदू को सलाम करे, मुस्लिम को राम राम। श्री राम जय राम जय जय राम, श्री राम जय राम जय जय राम, श्री राम जय राम जय जय राम, श्री राम जय राम जय जय राम। श्री राम जय राम जय जय राम, श्री राम जय राम जय जय राम। श्री राम जय राम जय जय राम, श्री राम जय राम। त्या ठिकाणी गुरुवार झाला की शुक्रवार, शुक्रवारी कुणाची भक्ती? आई भवानी तुझ्या कृपेने तारसी भक्ताला, अगाध महिमा तुझी माऊली वार संकटाला, आई कृपा करी माझ्यावरी जागवी तोरात सारी, आई कृपा करी माझ्यावरी जागवी तोरात सारी, आंबे गोंधळाला गोंधळ मांडला भवानी, गोंधळाला गोंधळ मांडला भवानी, गोंधळाला गोंधळ मांडला भवानी, गोंधळाला ये. गोंधळ मांडला भवानी, गोंधळाला ये. गळ्यात घालून कवड्याची माळ, पायात बांधून चाळ, हातात भरडी तुला गावडी, वाजवितो संभाळ. गळ्यात घालून कवड्याची माळ, पायात बांधून चाळ, हातात परडी तुला वाजवितो संभाळ. धग धग त्या ज्वालीतून आली तूच जगन्माता, भक्ती दाटून येते आई नाव तुझे घेता, आई कृपा करी माझ्यावरी जागवी तोरात सारी, आई कृपा करी माझ्यावरी जागवी तोरात सारी, आंबे गोंधळाला गोंधळ मांडला भवानी, गोंधळाला गोंधळ मांडला भवानी, गोंधळाला गोंधळ मांडला भवानी, गोंधळाला ये. गोंधळ मांडला भवानी, गोंधळाला ये. शुक्रवारी पुन्हा जगदंबा मातेची भक्ती करतो. बरं, ही भक्ती टिकून राहत नाही आपली. शुक्रवार गेला की शनिवार कुणाची? अंजनी त्या सुता तुला रामाचं वरदान, हो अंजनीच्या सुता तुला रामाचं वरदान, हा एक मुखानं बोला बोला जय जय हनुमान, एक मुखानं बोला बोला जय जय हनुमान. एक मुखाने बोला, बोला जय जय हनुमान. एक मुखाने बोला, बोला जय जय हनुमान. बरं, हनुमंतरायांची तरी भक्ती टिकून राहते का? रविवार आले की कुणाची भक्ती? रूप घेऊन म्हाताऱ्याच राखी बाणूच्या मेंढराला, हसून जेजुरीचा राजा गेला बाणूच्या वाड्याला, शिवावतारी मार्तंड मल्हारी, शिवावतारी मार्तंड मल्हारी, मनात ठेवून बाणूला, टाच मारून घोड्याला निघाला बाणूच्या वाड्याला, टाच मारून घोड्याला निघाला बाणूच्या वाड्याला. हात मारून घोड्याला निघाला बाणूच्या वाड्याला. हात मारून घोड्याला निघाला बाणूच्या वाड्याला. अशी नारदाची वाणी देवाच्या पडता कानी, कळ लावली नारदानी, डाव जिंकली माळसालानी, डाव जिंकली माळसालानी, डाव जिंकली माळसालानी. अशी नारदाची वाणी देवाच्या पडता कानी, कळ लावली नारदानी, डाव जिंकली
निघाला पंचवाड्याला आहा, घोड्याला डाच मारून घोड्याला निघाला वानच्या वाड्याला, डाच मारून घोड्याला निघाला वानच्या वाड्याला. अशी वार आला की आपली भक्ती बदलते. बरोबर आहे ना? एका देवावर श्रद्धा राहत नाही, परंतु माझ्या तुकोबरायांची एकट्या भगवान परमात्म्यावर श्रद्धा होती, म्हणून तो हा तुकोबरायांना त्या ठिकाणी भगवंताला हाक मारण्याचा अधिकार सुद्धा होता. आणि तुकोबरायांनी पहिल्या चरणामध्ये तर भगवंताला हाक मारलेली आहे, परंतु दुसऱ्या चरणामध्ये काय सांगतायत तर भगवंता आता धीर धरवत नाही, तुझा वियोग मला सहन होत नाही, भगवंता तू हेच माझ्यासाठी अभंगाचं द्वितीय चरण. धीर नाही माझे पोटी धीर नाही माझे पोटी हो, धीर नाही माझे पोटी धीर नाही माझे पोटी धीर नाही माझे पोटी, धीर धीर नाही माझे पोटी हो हो हो. धीर नाही माझे पोटी, धीर नाही माझे पोटी. झालो वियोग गायी पोटी झालो वियोग गायी पोटी झालो वियोग गायी पोटी झालो वियोग गायी पोटी. पद सारे गा 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 रे गा रे गा रे सा. पद सारे गा 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 ग प ग रे सा ग रे सा. पद सारे ग रे सा सारे ग प ग रे सा सारे ग प द प ग रे सा सारे ग प द स द प ग रे सा. झालो वियोग गायी पोटी झालो वियोग गायी पोटी हो धीर नाही माझे पोटी धीर नाही माझे पोटी पद द स ग रे रे गा. धीर नाही माझे पोटी धीर नाही माझे पोटी. अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये तुकोबराय सांगतायत की धीर नाही माझे पोटी झालो वियोग हिमपुटी. भगवंता आता तुझा वियोग मला सहन होत नाही, मग तू माझ्यासाठी धावून आल्याच्या नंतर तू काय कर तर करावे शीतळ बहु झाली हळहळ. तू मला शांत कर, मला तुला भेटण्यासाठी खूप हळहळ झालेली आहे माझ्या अंतकरणाची, तू येऊन मला भेट देऊन मला शांत कर. हे पहा आपला टाइम झालेला आहे. अगदी कीर्तन ऐकण्यासाठी कुणाला कशाचा त्रास, कुणाला कशाचा, कुणाला मणक्याचा त्रास असेल, कुणाला पायदुखीचा त्रास असेल, कुणाला झोपेचा त्रास असेल, अगदी वयामानानं सगळे वयस्कर ज्ञानी मंडळी बसलेले आहेत. जास्त वेळ न घेता शेवटचे 5च मिनिटं तुमचे घेणार आहे. पहिलाच दिवस आहे, पहिल्या दिवशी थोडंफार मागं पुढं होत असतं, समजून घ्या. अगदी सगळ्यांनीच उत्कृष्ट प्रकारे साथ तर केलेलीच आहे, परंतु हे जे लेकरं पावल्या खेळत आहेत ना कीर्तनात, भगवंताच्या नामस्मरणामध्ये हे जे लेकरं नाचत आहेत ना, खरंच यांचे तर मानावे तेवढे धन्यवाद कमी आहेत. कारण आपले जर गावाकडे हिंडणारे हे वारकरी शिक्षण संस्थेतले लेकरं आहेत, त्यांच्यावरती चांगले संस्कार चांगले शिक्षण यांनी घेतलेलं आहे. परंतु आपले गावाकडचे लेकरं जर पाहिले ना, तर त्यांचं बोलणं ऐकून आणि त्यांचे संस्कार आणि त्यांची वागणूक ऐकून समोरच्या माणसाला काय बोलावं हे अजिबात कळत नाही. परंतु यांच्याकडून काहीतरी शिकण्यासारखं आहे. अगदी तुम्हाला छोटंसं एक दृष्टांत सांगते. हे पहा, एका गावामध्ये असाच एक मुलगा फोन घेतला होता त्यानं नवीनच. किती वाईट संस्कार लागतात. मी तुम्हाला का सांगते, हे जे असे जर सात्विक लेकरं तुम्ही जर तुमच्या लेकरांना जर सप्ताहामध्ये घेऊन जर आले ना, चांगले भगवंताचं नाम जर मुखामध्ये चांगले 4 वाक्य जर त्यांच्या कानावरती पडले ना, तर जिंदगीचं सोनं झाल्याशिवाय राहणार नाही.
हे पहा महिला मंडळ, दिवसभर तुम्हाला काय काम असतं ते करा. संध्याकाळी 6 वाजता तुम्ही स्वयंपाकाला सुरुवात करता. 1 तास तुमचा स्वयंपाकामध्ये जात असेल. 1 तास तुमच्या मोबाईलमध्ये विश्वमाऊली ज्ञानोबराय साम्राज्य, विश्वमाऊली साम्राज्य ज्ञानोबरायांचा हरिपाठ तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये लावा. आणि त्या ज्ञानोबरायांचा हरिपाठ जर तुमच्या छोट्या छोट्या लेकरांच्या जर कानावर पडला ना, 1 महिन्यानंतर पहा तुमचे लेकरं सुद्धा हरिपाठ म्हणायला लागतील. सकाळी झोपेतून उठल्या स्वयंपाक होईपर्यंत तुमच्या मोबाईलमध्ये हनुमान चालीसा लावा. ते हनुमान चालीसा 1 महिनाभर जर लेकरांच्या कानावर पडली ना, लेकरं सुद्धा तुमच्या हनुमान चालीसा म्हणायला लागतील. चांगले संस्कार लावायला काहीच लागत नाही, फक्त त्यासाठी आपण स्वतः चांगलं वागावं लागतं अगोदर. नाहीतर काही लेकरांचे संस्कार अगदी 2च मिनिटात सांगून जाते. एक जणानं मोबाईल घेतला. मोबाईल घेतल्याच्या नंतर त्याला फोन मधलं एवढं काही माहिती नव्हतं. मोबाईल वापरून सगळं माहिती झालं आणि त्याने एक नवीनच इंस्टाग्राम ॲप घेतला. इंस्टाग्राम ॲप घेतल्याच्या नंतर तो इंस्टाग्राम मध्ये गेला आणि पाहिलं तर काय, वरतीच एका मुलीचा फोटो होता. खूप सुंदर होती ती मुलगी दिसायला. खाली तिचा नंबर होता. त्यानं तो नंबर घेतला आणि व्हॉट्सअपला तिला मेसेज केला की वा काय फोटो आहे, ब्युटिफुल, सुंदर, खूप सुंदर फोटो आहे म्हणून मेसेज केला. इकडून मेसेज गेल्या बरोबर तिकडून आलं थँक्स. जे थँक्स आलं ते सुरू झालं, मग कशी आहेस, जेवलीस का, शुभरात्री, गुड नाईट. सकाळी उठल्यानंतर गुड मॉर्निंग. 1 महिनाभर चाललं. 1 महिन्यानंतर मुलाच्या बापाच्याही लक्षात आलं की हे कुठंतरी जमलेलं दिसतंय. म्हणजे बरं, एक तर आता पोरी भेटत नाही, जमतही ना, करून टाकू. मुलीच्या बापानेही ठरवलं हिचंही जमतंय ना, करून टाकू, काही हरकत नाही. दोघांचंही लग्न जमलं, लग्न ठरलं. लग्न झाल्याच्या नंतर एक दिवस असं आला की त्यांचं लग्न, दोघांचंही लग्न झालं. लग्न झाल्याच्या नंतर पहिल्या रात्री ते जेव्हा घरी आल्याच्या नंतर ती त्यांना दूध घेऊन आली. आता यांची कधी अगोदर प्रत्यक्षात भेट नाही, कधी फोनवर बोललेले नाहीत, फक्त ती चॅटिंग. ह्यानं तिला लिहून पाठवायचं, त्यानं तिला लिहून पाठवायचा, कधीच प्रत्यक्षात भेटले नव्हते. ती दूध घेऊन आली, दूध दिलं. त्यानं विचार केला की आता पहिल्यांदाच बोलायचे, काय बोलावं. त्यानं दूध घेतलं, बाजूला ठेवलं, म्हटलं हे बघ राणी, उद्या आपल्याला फिरायला जायचंय. मग सांग, तू सांग उद्या कुठं फिरायला जायचं. ती राणी पहिल्यांदाच बोलली होती. ती म्हटली हे बघा, उद्या तुम्ही नवे नवे तपले घाला, मी नवी नवी साडी घालते, उद्या आपण दमूतात मी फिरायला जाऊ म्हटली. तुमच्या लक्षात आलं का गिराईक? म्हणजे कधी न बोलण्याचे परिणाम हे ज्यांच्यावरती चांगले संस्कार नाहीत ना त्यांना होऊ शकतं. परंतु तुम्ही जर असे लेकरं जर कीर्तनामध्ये घेऊन आले तर नक्की चांगले संस्कार होतील. भगवंताचं नाम त्यांच्या मुखामध्ये येईल. कधीतरी चांगले 4 वाक्य जर ऐकू आले तर त्यांच्या जीवनाचं सार्थक होत जाईल. अगदी शेवटच्या चरणामध्ये मग तुकोबराय काय सांगतायत की भगवंता, मला असं झालंय, तू कधी मला भेटशील आणि मी कधी माझं मस्तक तुझ्या चरणावरती ठेवेल. शेवटची चाल घ्यायची आहे का नाही? नाही ना. शेवटच्या चरणामध्ये तुकोबराय काय सांगतात की भगवंता, मी कधी माझं मस्तक तुझ्या चरणावर ठेवीन. तुका म्हणे डोई अन कधी ठेवीन हे पायी. एकदा सर्वांनी वरती हात घ्या आणि कुणीही लाजायचं नाही. मुखाने भगवंताचं नाव घ्यायचं, हाताने टाळ्या वाजवायच्या. आणि महिला मंडळ, ओ भिगवणकर, महिला मंडळ, तुम्ही कीर्तनाला येत असताना नवी साडी घालून यायची. रोज कीर्तन सप्ताह हाच एक दिवाळी, हाच एक दसरा आहे आपल्यासाठी. लग्नाला नाही गेला ना तरी चालते, नाहीतर कपाटातला ढीग जर एखाद दिवस अंगावर पडला ना, जीव कोंडू कोंडू मरसाल. महाराज 1 मिनिट. या ठिकाणी